धाराशिव जिल्ह्याचे लोकसभा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, ज्यांना ओमराजे निंबाळकर म्हणून ओळखले जाते, यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला जोरदार पाठिंबा जाहीर केला आहे। 17 जुलै 1983 रोजी धाराशिव येथे जन्मलेले ओमराजे हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र असून त्यांचे कुटुंब राजकीय पार्श्वभूमी असलेले आहे। त्यांचे काका पद्मसिंह बाजीराव पाटील आणि चुलत भाऊ रणजगजित सिंह पाटील हे देखील राजकारणात सक्रिय आहेत। 2011 मध्ये संयोजिनी यांच्याशी विवाह झालेल्या ओमराजेंनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2009 मध्ये केली, जेव्हा ते उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 2014 पर्यंत पदावर राहिले। त्यानंतर 2019 मध्ये ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाकडून उस्मानाबाद म्हणजे आता धाराशिव लोकसभा मतदारसंघातून 17व्या लोकसभेसाठी निवडले गेले आणि 2024 मध्ये 18व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले, ज्यामुळे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व अधिक मजबूत झाले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सक्रिय असून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे। विशेषतः 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या अनिश्चितकाळ उपोषण आणि मराठा मोर्चासाठी त्यांनी 25,000 वाहनांची व्यवस्था करण्याची मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये प्रत्येक वाहनाचा खर्च पेट्रोलसह ते स्वतः उचलणार आहेत। हे पाठिंबा देणारे ते महाराष्ट्रातील पहिले लोकसभा सदस्य आहेत ज्यांनी जरांगे पाटील यांना लेखी पत्र देऊन जाहीर समर्थन दिले। या घोषणेनुसार त्यांनी आतापर्यंत जनतेसाठी आणि समाजकार्यासाठी मोठा खर्च केला असून आता मराठा समाजासाठीही ते तयार आहेत, असे सांगितले। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते असून त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982 रोजी झाला आहे। ते जालना जिल्ह्यातील अंतरमली सराठी येथील रहिवासी आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करत आहेत। जरांगे पाटील यांनी 2023 पासून अनेक उपोषणे आणि मोर्चे आयोजित केले, ज्यामध्ये लाखो मराठा समाज बांधव सहभागी झाले। त्यांच्या मागण्या मुख्यतः कुणबी प्रमाणपत्र देणे, मराठ्यांना ओबीसी समाविष्ट करणे, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणे इत्यादी आहेत। 2025 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये 29 ऑगस्टला मुंबईत अनिश्चितकाळ उपोषण आणि त्यापूर्वी 27 ऑगस्ट पासून मोर्चाची सुरुवात आहे। हे आंदोलन मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी शेवटचा लढा असू शकते, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे। माझ्या संशोधनानुसार ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केले असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा असे सांगितले आहे। तर जरांगे पाटील यांचे 2025 मधील हे नवे आंदोलन मराठा समाजाच्या 33% लोकसंख्येला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण मिळवण्यासाठी आहे, ज्याचा इतिहास 2016-2018च्या मराठा क्रांती मोर्चापासून आहे आणि सुप्रीम कोर्टाने 2021 मध्ये 50% आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनामुळे रद्द केलेल्या कायद्यापर्यंत जातो। धाराशिव जिल्ह्याचे लोकसभा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, ज्यांना ओमराजे निंबाळकर म्हणून ओळखले जाते, यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला जोरदार पाठिंबा जाहीर केला आहे। 17 जुलै 1983 रोजी धाराशिव येथे जन्मलेले ओमराजे हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र असून त्यांचे कुटुंब राजकीय पार्श्वभूमी असलेले आहे। त्यांचे काका पद्मसिंह बाजीराव पाटील आणि चुलत भाऊ रणजगजित सिंह पाटील हे देखील राजकारणात सक्रिय आहेत। 2011 मध्ये संयोजिनी यांच्याशी विवाह झालेल्या ओमराजेंनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2009 मध्ये केली, जेव्हा ते उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 2014 पर्यंत पदावर राहिले। 2019 मध्ये ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाकडून उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून 17व्या लोकसभेसाठी निवडले गेले आणि 2024 मध्ये 18व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले, ज्यामुळे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व अधिक मजबूत झाले। ओमराजे हे मराठा समाजाचे सक्रिय नेते असून त्यांनी वारंवार समाजाच्या हितासाठी आवाज उठवला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते विशेषतः सक्रिय आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे। विशेषतः 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या अनिश्चितकाळ उपोषण आणि मराठा मोर्चासाठी त्यांनी 25,000 वाहनांची व्यवस्था करण्याची मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये प्रत्येक वाहनाचा खर्च पेट्रोलसह ते स्वतः उचलणार आहेत। हे पाठिंबा देणारे ते महाराष्ट्रातील पहिले लोकसभा सदस्य आहेत ज्यांनी जरांगे पाटील यांना लेखी पत्र देऊन जाहीर समर्थन दिले। या घोषणेनुसार त्यांनी आतापर्यंत जनतेसाठी आणि समाजकार्यासाठी मोठा खर्च केला असून आता मराठा समाजासाठीही ते तयार आहेत, असे सांगितले। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते असून त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982 रोजी झाला आहे। ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील रहिवासी आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करत आहेत। जरांगे पाटील यांनी 2023 पासून अनेक उपोषणे आणि मोर्चे आयोजित केले, ज्यामध्ये लाखो मराठा समाज बांधव सहभागी झाले। त्यांच्या मागण्या मुख्यतः कुणबी प्रमाणपत्र देणे, मराठ्यांना ओबीसी समाविष्ट करणे, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणे इत्यादी आहेत।
2025 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये 29 ऑगस्टला मुंबईत अनिश्चित काळ उपोषण आणि त्यापूर्वी 27 ऑगस्टपासून मोर्चाची सुरुवात आहे. हे आंदोलन मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी शेवटचा लढा असू शकते, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक जटिल आणि दीर्घकाळ चालणारी समस्या आहे. मराठा समाज जो राज्याच्या लोकसंख्येच्या जवळपास 32-33% आहे, हा तरवारीपणी शेती आणि सैन्याशी निगडीत आहे, पण आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे त्यांना आरक्षणाची गरज भासते. 2016-2018 दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने लाखो लोकांना रस्त्यावर आणले, ज्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने 2018 मध्ये 16% आरक्षणाचा कायदा केला, पण सुप्रीम कोर्टाने 2021 मध्ये 50% आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनामुळे तो रद्द केला. त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने 10% आरक्षण दिले, पण तेही न्यायालयात आव्हानित आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन हे ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यावर केंद्रित आहे, ज्यामुळे ओबीसी समाजातून विरोध होत आहे. 2025च्या या नव्या आंदोलनात जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे की त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते मुंबईत उपोषण करतील. मोर्चाची सुरुवात 27 ऑगस्टला जालन्यातील अंतरवाली सराठी येथून सुरू होणार असून मार्ग छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, आळेफाटा, मळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर मार्गे मुंबईत प्रवेश करेल. पहिला थांबा पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर असेल, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे जाईल. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता जरांगे पाटील यांचे भाषण होईल आणि मोर्चा शांततापूर्ण राहावा, कोणतीही जाळपोळ किंवा हिंसा होऊ नये, सरकारी षडयंत्रांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी शेवटचा लढा असू शकते, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. माझ्या संशोधनानुसार ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केले असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा असे सांगितले आहे. तर जरांगे पाटील यांचे 2025 मधील हे नवे आंदोलन मराठा समाजाच्या 33% लोकसंख्येला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण मिळवण्यासाठी आहे, ज्याचा इतिहास 2016-2018च्या मराठा क्रांती मोर्चापासून आहे आणि सुप्रीम कोर्टाने 2021 मध्ये 50% आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनामुळे रद्द केलेल्या कायद्यापर्यंत जातो. धाराशिव जिल्ह्याचे लोकसभा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, ज्यांना ओमराजे निंबाळकर म्हणून ओळखले जाते, यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला जोरदार पाठिंबा जाहीर केला आहे. 17 जुलै 1983 रोजी धाराशिव येथे जन्मलेले ओमराजे हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र असून त्यांचे कुटुंब राजकीय पार्श्वभूमी असलेले आहे. त्यांचे काका पद्मसिंह बाजीराव पाटील आणि चुलत भाऊ रणजगजितसिंह पाटील हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. 2011 मध्ये संयोजिनी यांच्याशी विवाह झालेल्या ओमराजेंनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2009 मध्ये केली, जेव्हा ते उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 2014 पर्यंत पदावर राहिले. 2019 मध्ये ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाकडून उस्मानाबाद म्हणजे आता धाराशिव लोकसभा मतदारसंघातून 17व्या लोकसभेसाठी निवडले गेले आणि 2024 मध्ये 18व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले, ज्यामुळे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व अधिक मजबूत झाले. ओमराजे हे मराठा समाजाचे सक्रिय नेते असून त्यांनी वारंवार समाजाच्या हितासाठी आवाज उठवला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते विशेषतः सक्रिय आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. विशेषतः 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या अनिश्चित काळ उपोषण आणि मराठा मोर्चासाठी त्यांनी 25,000 वाहनांची व्यवस्था करण्याची मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये प्रत्येक वाहनाचा खर्च पेट्रोलसह ते स्वतः उचलणार आहेत. हे पाठिंबा देणारे ते महाराष्ट्रातील पहिले लोकसभा सदस्य आहेत, ज्यांनी जरांगे पाटील यांना लेखी पत्र देऊन जाहीर समर्थन दिले. या घोषणेनुसार त्यांनी आतापर्यंत जनतेसाठी आणि समाजकार्यासाठी मोठा खर्च केला असून आता मराठा समाजासाठीही ते तयार आहेत असे सांगितले. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते असून त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982 रोजी झाला आहे. ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावातील रहिवासी आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करत आहेत. जरांगे पाटील यांनी 2023 पासून अनेक उपोषणे आणि मोर्चे आयोजित केले, ज्यामध्ये लाखो मराठा समाज बांधव सहभागी झाले. त्यांच्या मागण्या मुख्यतः कुणबी प्रमाणपत्र देणे, मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करणे, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणे इत्यादी आहेत. 2025 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये 29 ऑगस्टला मुंबईत अनिश्चित काळ उपोषण आणि त्यापूर्वी 27 ऑगस्टपासून मोर्चाची सुरुवात आहे. हे आंदोलन मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी शेवटचा लढा असू शकते, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक जटिल आणि दीर्घकाळ चालणारी समस्या आहे. मराठा समाज जो राज्याच्या लोकसंख्येच्या जवळपास 32-33% आहे, हा तरवारीपणे शेती आणि सैन्याशी निगडीत आहे, पण आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे त्यांना आरक्षणाची गरज भासते.
2016-2018 दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने लाखो लोकांना रस्त्यावर आणले, ज्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने 2018 मध्ये 16% आरक्षणाचा कायदा केला. पण सुप्रीम कोर्टाने 2021 मध्ये 50% आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनामुळे तो रद्द केला. त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने 10% आरक्षण दिले, पण तेही न्यायालयात आव्हानित आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन हे ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यावर केंद्रित आहे, ज्यामुळे ओबीसी समाजातून विरोध होत आहे. 2025च्या या नव्या आंदोलनात जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे की त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते मुंबईत उपोषण करतील. मोर्चाची सुरुवात 27 ऑगस्टला जालन्यातील अंतरवाली सराठी येथून सुरू होणार असून मार्ग छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, आळेफाटा, मळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर मार्गे मुंबईत प्रवेश करेल. पहिला थांबा पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर असेल, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे जाईल. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता जरांगे पाटील यांचे भाषण होईल आणि मोर्चा शांततापूर्ण राहावा, कोणतीही जाळपोळ किंवा हिंसा होऊ नये, सरकारी षड्यंत्रांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे. या मोर्चात लाखो वाहनांचा सहभाग अपेक्षित आहे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या 25,000 वाहनांच्या घोषणेमुळे हे आंदोलन अधिक भव्य होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या घोषणेची चर्चा आहे, जसे की एका पोस्टमध्ये 30,000 गाड्या आणि 4,678 दुचाक्यांचा उल्लेख आहे, ज्यामुळे मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसऱ्या पोस्टमध्ये ओमराजे यांच्या घोषणेची टीका करण्यात आली आहे की 25,000 गाड्यांचे पार्किंग कसे होईल आणि हे सर्वसामान्यांना त्रास देईल. तरीही मराठा समाजातून उत्साह आहे आणि एक घर एक गाडी असे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन शेवटचे असू शकते असे जरांगे पाटील म्हणतात आणि त्यात जीव गेला तरी मागे हटणार नाही. मराठा आरक्षणाच्या इतिहासात 2014 पासूनच्या आंदोलनांचा उल्लेख करताना 2024 मध्ये जरांगे पाटील यांनी उपोषण केले आणि सरकारने काही आश्वासने दिली पण पूर्ण झाली नाहीत, ज्यामुळे हे नवे आंदोलन सुरू झाले. वृत्तपत्रांनुसार जरांगे पाटील यांनी जुलै 2025 मध्ये उपोषणाची धमकी दिली होती आणि आता 29 ऑगस्टला मुंबईत ते सुरू होईल. मोर्चाचा मार्ग स्पष्ट आहे. अंतरवाली सराटी ते पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, आळेफाटा, मळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर आणि मंत्रालय. पुण्यात 11 ऑगस्टला रॅली झाली आणि मुंबईत 29 ऑगस्टला मुख्य आंदोलन. ओमराजे निंबाळकर यांचा पाठिंबा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण ते शिवसेनेचे नेते असून मराठा बहुल भागातून निवडून येतात. त्यांची घोषणा लाखो मराठ्यांना मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल, पण शहरातील ट्रॅफिक आणि सुव्यवस्थेवर परिणाम होईल. महाराष्ट्र सरकारसाठी हे आव्हान आहे, कारण मराठा आणि ओबीसी यांच्यातील संघर्ष वाढू शकतो. एकूणच हे आंदोलन महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर मोठा बदल घडवू शकते. आता या विषयावर अधिक सविस्तर चर्चा करूया. मराठा आरक्षणाची मागणी ही केवळ एक राजकीय मुद्दा नाही, तर सामाजिक न्यायाची लढाई आहे. महाराष्ट्रात मराठा समाज हा शेतकरी वर्गाचा मुख्य भाग आहे आणि शेतीतील संकट, बेरोजगारी, शिक्षणातील असमानता यामुळे ते मागासलेले आहेत. 2014 मध्ये प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा सुरू झाला, ज्यात मुंबईत लाखो लोक सहभागी झाले. त्यानंतर 2018च्या कायद्याने आरक्षण मिळाले, पण न्यायालयाने रद्द केले. जरांगे पाटील हे 2023 पासून या लढाईचे चेहरा बनले आहेत. त्यांनी अनेक उपोषणे केली, ज्यात 2024 मध्ये ते गंभीर आजारी पडले, पण समाजाच्या दबावामुळे सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले, पण ते पूर्ण न झाल्याने 2025 मध्ये नवे आंदोलन. जुलैमध्ये त्यांनी धमकी दिली की 29 ऑगस्टला उपोषण सुरू करेल. मोर्चाचे नियोजन असे आहे की 27 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून निघून छत्रपती संभाजीनगर मार्गे अहमदनगर, पुणे, शिवनेरी, ठाणे, कल्याण ते मुंबई. हा मार्ग सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे, जिथे दर्शन घेऊन आंदोलक प्रेरणा घेतील. मोर्चात महिलांचा, तरुणांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे आणि शांतता राखण्यासाठी स्वयंसेवक नेमले जातील. ओमराजे निंबाळकर यांची भूमिका यात महत्त्वाची आहे. ते धाराशिवचे खासदार असून मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यांची घोषणा ही केवळ आर्थिक मदत नाही, तर राजकीय संदेश आहे की नेते आता समाजासोबत उभे राहत आहेत. पूर्वी नेते मागे सरकत असत, पण ओमराजे समोर आले. त्यांनी लेखी पत्र जरांगे पाटील यांना दिले, ज्यात पूर्ण पाठिंबा जाहीर केला. 25,000 गाड्या म्हणजे सुमारे 1 लाख लोकांना वाहतुकीची सोय, ज्यामुळे मोर्चा 5-6 कोटी लोकांचा होईल असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात हे अतिशयोक्ती असू शकते. तरीही लाखो अपेक्षित आहेत. सोशल मीडियावर चर्चा जोरात आहे, जसे की एका पोस्टमध्ये मुंबईला मराठ्यांची वारी म्हटले आहे, तर दुसरीकडे टीका आहे की हे VIP कल्चर सारखे आहे, ज्यात सामान्यांना त्रास होतो. तरीही मराठा समाज एकजूट आहे. हे आंदोलन यशस्वी झाल्यास आरक्षण मिळेल, अन्यथा राजकीय बदल होऊ शकतात. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे हे सरकारसाठी परीक्षा आहे. ओमराजे यांसारखे नेते पाठिंबा देत असल्याने इतर नेत्यांवर दबाव वाढेल. एकूणच ही लढाई सामाजिक न्यायाची आहे आणि त्यात ओमराजे आणि जरांगे पाटील यांची भूमिका ऐतिहासिक ठरेल. मराठा आरक्षणाच्या संदर्भात अधिक खोलात जाऊया. मराठा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात 32 ते 35% आहे आणि ते मुख्यतः ग्रामीण भागात राहतात.
शेतीतील दुष्काळ, कर्जबाजारीपणा, आत्महत्या यामुळे ते मागासलेले आहेत. 2014च्या आंदोलनापासून ते आरक्षण मागत आहेत आणि 2018च्या कायद्याने त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणून घोषित केले. पण सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहने प्रकरणातील 50% मर्यादेचा हवाला देऊन रद्द केले. आता ओबीसी कोट्यातून आरक्षण हा पर्याय आहे, ज्यासाठी कुणबी प्रमाणपत्र आवश्यक आहे, कारण कुणबी हे ओबीसी मध्ये येते. जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ज्यामुळे ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतील. पण ओबीसी नेते याला विरोध करतात, कारण ते त्यांचा कोटा कमी होईल म्हणतात. 2024मध्ये सरकारने 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिले, पण ते अपुरे आहे. जरांगेंनी फेब्रुवारी 2024मध्ये उपोषण केले आणि सरकारने आश्वासन दिले, पण अंमल झाला नाही. जून 2025मध्ये पुन्हा अल्टिमेटम दिला आणि आता ऑगस्टचे आंदोलन. मोर्चाचे नियोजन व्यावसायिक आहे. वाहतुकीसाठी हजारो गाड्या, पार्किंगची व्यवस्था, वैद्यकीय मदत, अन्न पाणी. ओमराजे यांच्या 25,000 गाड्या हे मोर्चे योगदान आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातून लोक मुंबईत येतील. त्यांचे एक्स अकाउंट @निंबाळकर ओमराजेवर ते सक्रिय आहेत आणि जरांगेंचे @जरांगे मनोज. सोशल मीडियावर मराठा ओबीसी आरक्षण सारखे हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत. एका पोस्टमध्ये 30,000 गाड्यांचा उल्लेख आहे, ज्यामुळे मुंबईला आव्हान आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये ओमराजे यांना टीका की हे फालतू आहे, तरीही उत्साह आहे. हे आंदोलन गणेशोत्सवाच्या काळात आहे, त्यामुळे अधिक गर्दी होईल. सरकारने चर्चा करावी, अन्यथा हिंसा होऊ शकते. पण जरांगे शांततेचे आवाहन करतात. एकूणच ही लढाई मराठा समाजाच्या अस्तित्वाची आहे आणि ओमराजेसारखे नेते त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या आंदोलनाच्या राजकीय परिणामांवर बोलूया. महाराष्ट्रात मराठा वोट बँक मोठी आहे आणि हे आंदोलन विधानसभा निवडणुकांवर परिणाम करेल. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात फूट आहे आणि मराठा नेते विभाजित आहेत. ओमराजे उद्धव ठाकरे गटाचे असून हे विरोधी पक्षासाठी फायदेशीर ठरेल. जरांगे अपक्ष आहेत, पण त्यांचा प्रभाव मोठा आहे. 2024च्या लोकसभेत मराठा मुद्द्याने भूमिका घेतली आणि आता 2025मध्ये तोच. मोर्चा यशस्वी झाल्यास आरक्षण मिळेल, अन्यथा राजकीय बदल होऊ शकतात. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे हे सरकारसाठी परीक्षा आहे. ओमराजे यांसारखे नेते पाठिंबा देत असल्याने इतर नेत्यांवर दबाव वाढेल. एकूणच ही लढाई सामाजिक न्यायाची आहे आणि त्यात ओमराजे आणि जरांगे पाटील यांची भूमिका ऐतिहासिक ठरेल.